हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जर तुमचं MPSC राज्यसेवा 2026च्या पेपरचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी एंटायर डिस्कशन करणार आहे की कशा प्रकारे जे आहे आपण आपल्या राज्यसेवेची जे आहे पेपरची तयारी करू शकतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे MPSC राज्यसेवेचे जे पेपर आहे ते याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. सर्वात आधी असते प्रिलिम्स, त्यालाच आपण म्हणतो पूर्व परीक्षा. सेकंड असते मेन्स, मुख्य परीक्षा. आणि थर्ड असते इंटरव्ह्यू, त्याचाच अर्थ आहे मुलाखत. तर या तिन्ही स्टेजेसचा ना एक प्रत्येक स्टेज ना डिफरंट डिमांड आहे त्या प्रत्येक स्टेजेसची. आणि या प्रत्येक स्टेजेसबद्दल एंटायर डिस्कशन आणि कशा प्रकारे आपण जे आहे पूर्ण आपलं 1 वर्षाचा जो कालावधी आहे या पेपरसाठी कशा तयारी करू शकतो आपण, याचं मी पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर काय असते, प्रिलिम्स एक्झाममध्ये ना 2 पेपर्स असतात. एक जनरल स्टडीचा पेपर असते आणि एक सीसॅटचा पेपर असते. जनरल स्टडीजमध्ये 100 MCQs येतात, 200 मार्काचं 2 मार्क इच क्वेश्चन असते आणि निगेटिव्ह मार्किंग पण याच्यामध्ये असते. त्याचबरोबर सीसॅटचा जो पेपर आहे ना त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स येतात, 200 मार्काचं हे असते. आणि याच्यामध्ये ना मिनिमम आपल्याला 33% जे मार्क्स आहे ते आणावेच लागतात. जर तुम्ही सीसॅटमध्ये 33% मार्क्स नाही आणणार तर कुठं ना कुठं GSमध्ये तुम्ही कितीही चांगले मार्क्स स्कोर केले तरी त्याला जे आहे कन्सिडर केलं नाही जाणार. त्यामुळे असं म्हणलं जाते की सीसॅट इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज जनरल स्टडीज. तर हे झालं आपलं प्रिलिम्सबद्दल. आता वळूया प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये काय असते. तर आपण MPSCच्या साईटवर जाऊन जर तुम्ही सिलेबस डाउनलोड केला असेल तर तुम्हाला माहिती पडेल की हा जो आहे सिलेबस आहे आपल्या जनरल स्टडीजचा. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1मध्ये मेनली आपण जर बघितलं तर हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि जनरल सायन्स हे जे आहेत सब्जेक्ट्स याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर आपल्याला करंट अफेअर आपल्याला माहिती राहिलं पाहिजे, स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचं. तर हे झालं आपलं जनरल स्टडीज पेपर 1चं सिलेबस ऑफ अ प्रिलिम्स. त्याचबरोबर सीसॅटचं बघा, सीसॅटचा हा सिलेबस दिलेला आहे साईटवर. तुम्ही हे जे आहे याचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही जे आहे साईटवरून जे आहे आपलं याची PDF जी आहे डाउनलोड करून घेऊ शकता. आता बघा मेन्समध्ये काय असते. आता मेन्स पहिले काय असायची, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असायची. ठीक आहे. पण आता काय झालं आहे, मेन्स जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आला आहे. UPSCचा जसं सिलेबस आहे तो सेम सिलेबस आता MPSCच्या मेन्समध्ये, त्याचाच अर्थ मुख्य परीक्षामध्ये राहणार आहे. तर काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिटन पेपर होणार 1750 मार्क्सचं आणि मग इंटरव्ह्यू राहणार आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं टोटल मार्क्स आपले राहणार 2025 मार्क्सचा आपला टोटल पेपर राहणार. तर पहिल्या याच्यामध्ये काय आहे, पेपर 1 आणि पेपर 2 राहणार. त्याच्यामध्ये मराठी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट. हे 2 पेपर आपल्याला पास करावे लागणार. आणि त्याच्यानंतर हे जे नंतरचे खालचे पेपर्स दिलेले आहेत त्याचे मार्क्स जे आहेत आपल्या मेरिट लिस्टसाठी काउंट केले जाणार. तर त्याच्यामध्ये ACचा पहिला पेपर राहतो, त्याच्यानंतर जनरल स्टडी पेपर 1, जनरल स्टडी पेपर 2, जनरल स्टडी पेपर 3 आणि जनरल स्टडी पेपर 4. तर हे 4 राहणार जनरल स्टडीज, त्याचाच अर्थ GSचे 4 पेपर. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक ऑप्शनल विषय हा जो आहे सिलेक्ट करावा लागतो. ऑप्शनलची लिस्ट जी आहे मी एका व्हिडिओमध्ये पूर्ण ऑप्शनल कसं सिलेक्ट करायला पाहिजे आणि त्याची एंटायर लिस्ट जी आहे त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर जे आहे जनरल स्टडीज, हे 4ही जनरल स्टडीजचे प्रिपरेशन आपण कसं करू शकतो त्याचा पण व्हिडिओ मी जे आहे चॅनलवर पोस्ट केलेला आहे. ठीक आहे. तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि याचं जे आहे एंटायर डिटेल डिस्कशनचं जे आहे बेनिफिट तुम्ही डेफिनेटली घ्या. आता बघा, आता मी तुम्हाला सांगते की प्लॅनिंग कसे करायला पाहिजे ऑफ MPSC राज्यसेवा एक्झाम ऑफ 2026. तर बघा तर काय असते, काही फाउंडेशनल सब्जेक्ट जे आहेत ते सर्वात पहिले तुम्हाला कव्हर करावे लागेल. त्याचं कुठले सब्जेक्ट आहेत ते पॉलिटी, जॉग्रफी, हिस्ट्री. आणि हिस्ट्रीमध्ये काही पार्ट्स येतात, एन्शंट हिस्ट्री झालं, मिडेवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चर. आणि त्याच्यानंतर आहे इकॉनॉमी. हे जे 4 विषय आहेत ना सर्वात मेन आणि फाउंडेशनल विषय आहेत. कारण की मोस्ट ऑफ द पेपर जो आहे 80% पेपर ना 70 to 80% पेपर ना कुठं ना कुठं हे सब्जेक्ट्समधूनच येते क्वेश्चन्स. ठीक आहे. आणि हे ना सब्जेक्ट मेन तुमचं जे आहे फाउंडेशन बिल्ड करायला हेल्पफुल राहणार. कारण की याचे जे नॉलेज आहे ना तो तुम्ही कुठं ना कुठं मेन्सच्या आन्सर रायटिंग असो किंवा तुमचं इथिक्स असो किंवा ऑप्शनल सिलेक्शनसाठी पण ना हेल्पफुल राहू शकते. त्यामुळे काय आहे, तुम्ही हे सर्वात आधी हे फाउंडेशनल सब्जेक्ट ना त्याला कंप्लीट करा. ठीक आहे. आणि याच्याने तुमचा जो एक बेस जो आहे तो चांगल्याने बिल्ड होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपलं येणार मेन्सचं प्रिपरेशन पार्ट. मग परत तुमचे प्रिलिम्स येणार. ठीक आहे. तुम्ही मेन्ससाठी प्रिपेअर केले काही महिन्यानंतर प्रिलिम्स येणार आणि मग त्याच्या टाईमला तुम्हाला प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करावं लागेल. आणि परत मग प्रिलिम्स क्वालिफाय झालं की मेन्स येणार, तेव्हा मेन्सचं प्रिपरेशन येणार आणि मेन्स क्वालिफाय झालं की तुमचं जे आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्हाला जावे लागेल. आता बघा
मी हे जे आहेत ना 4 सब्जेक्टसाठी अप्रॉक्स तुम्हाला 4 महिने जे आहेत तुमचे घालवायला पाहिजेत ह्याच्या प्रिपरेशनसाठी. तुम्हाला वाटत असेल 4 महिने 2 महिन्यात पण ते हे 2-2 15-15 दिवसात कंप्लीट होऊन जाईल विषय, पण तसं नाही आहे. या सब्जेक्टला तुम्हाला प्रॉपर कुठलाही प्रश्न आपण जर विचारला, ठीक आहे, कोणी तुम्हाला प्रश्न विचारला या 4 सब्जेक्ट्समधून, तर तुम्हाला यायला पाहिजे आणि तुमच्या इतकं चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणून ॲटलीस्ट 4 मंथ जे आहे तुम्ही तुमचे प्रिपरेशन सुरू करत असेल तर तुम्ही हे जे आहे या विषयांना डेफिनेटली द्यायला पाहिजे. आणि बघा आता ही सब्जेक्ट्सला मी जे तुम्हाला आता सब्जेक्ट्स दाखवले पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमी, तर हे स्टडी करण्यासाठी ना एक आयडियल अप्रोच कसं राहायला पाहिजे हे फाउंडेशनल सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी ते तुम्हाला मी सांगते. की सर्वात आधी तुम्ही NCERT या बुकांची, ठीक आहे, या सब्जेक्ट्सची किंवा तुम्ही स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स ते तुम्ही सर्वात पहिले ना रेफर करू शकता जर तुम्हाला एक बेसिक जे आयडिया हवी असेल या विषयांबद्दल, ठीक आहे. आणि सेकंड आहे की तुम्हाला रेफरन्स बुक्स आहेत, कुठले रेफरन्स बुक वापरायला पाहिजे मी त्याचं नेक्स्ट स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगतेच. पण एक लक्षात ठेवा की NCERT पासून तुम्ही एक बेसिक नॉलेज घेऊ शकता किंवा स्टेट बोर्डच्या बुकमधून एक बेसिक नॉलेज घेऊ शकता. पण आपल्याला माहित आहे राज्यसेवेची एक हायेस्ट टॉप क्लास 1 ऑफिसरची पोझिशनसाठी एक्झाम आहे, तर फक्त स्टेट बोर्ड बुक किंवा NCERT वाचून चालेल नाही, तर तुम्हाला सब्जेक्टसाठी काही रेफरन्स बुक पण रेफर करावे लागेल. तर आपल्याला सेकंड येणार रेफरन्स बुक आणि त्याच्यानंतर बघा PYQ बघणे, ठीक आहे. आता बघा तुम्ही 2026चा हा मी प्लॅन सांगत आहे, तर कुठं ना कुठं तोपर्यंत आपले MPSCच्या प्रिलिम्स होऊन जाणार, ठीक आहे, मेन्स पण होऊन जाईल. तर त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला PYQ कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे त्याची तुम्हाला कंप्लीट आयडिया येऊन जाणार. तर PYQ बघायचं MPSCचं त्या टाईमला, ठीक आहे. आणि त्याचबरोबर UPSCचे जे PYQ आहे ते पण थोडंसं नजर फिरवत राहायची की कशा प्रकारे प्रश्न विचारलं जाते. आणि त्याचबरोबर MCQ जी आहे त्याची पण प्रॅक्टिस ठेवावी. हे फाउंडेशनल सब्जेक्टला जे आहे इनिशियली तुम्हाला आयडिया मी सांगत आहे की कशा प्रकारे जे आहे या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास जे आहे करू शकता. आता बघा तुम्ही फाउंडेशनल सब्जेक्ट कव्हर केले, ठीक आहे, हे 4 विषय तुमचे मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट होऊन गेले. त्याच्यानंतर हळूहळू मग तुम्ही जे आहे मेन्सच्या प्रिपरेशनसाठी स्टार्ट करा. तर मेन्सचं प्रिपरेशन आलं तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स येऊन जातात. आता मेन्स मुख्य परीक्षा तुम्हाला सिलेबस मी दाखवलेलाच होता, ठीक आहे. सिलेबस जे आहे मेन्सचा खूप मोठा एक PDF दिली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. तर तुम्ही बघणार मेन्सच्या सिलेबसमध्ये ना नोट मेकिंग खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. आता नोट्स कसे बनवायचे हा प्रश्न पडेल, तर नोट्स बनवण्यासाठी जे आहे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ते तुम्ही जाऊन बघून घ्या. त्याचबरोबर ऑप्शन कसे सिलेक्ट करायला पाहिजे, एसे, एथिक्स आणि आन्सर रायटिंग या सर्वांचे जे आहे प्रिपरेशन, दॅट इज एंटायर मेन्सची प्रिपरेशन कशी करायला पाहिजे याच्याबद्दल मी सेपरेट सर्व व्हिडिओज आणलेले आहेत. ते एकदा तुम्ही जे जाऊन आहे माझ्या चॅनलवर जाऊन बघून घ्या आणि त्याच्यानी जे आहे तुमचे मेन्स प्रिपरेशनबद्दल जे काही क्वेरीज असतील ते क्लिअर होऊन जाणार. तर मेन्स प्रिपरेशनमध्ये हे सर्व जे पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट पॉईंट असं आहे की जेव्हा तुम्ही मेन्सची प्रिपरेशन करणार त्याच टाईमला किंवा जेव्हा तुम्ही या प्रिपरेशनमध्ये वळणार तर तुम्ही डेली न्यूजपेपर जे आहे जसं की लोकसत्ता वगैरे झालं ते वाचणं सुरू करा. कारण की न्यूजपेपर करंट अफेअरवर नजर असणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते जेव्हा तुम्ही राज्यसेवेची पेपरसाठी अपियर करणार. आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही हप्त्याभर वाचताना त्याचा रिव्हिजन विकेंडला व्हायला पाहिजे. संडे सॅटर्डे तुम्ही रिझर्वच ठेवा तुमच्या प्रत्येक सब्जेक्ट किंवा जे काही तुम्ही हप्ताभर वाचले त्या सब्जेक्टला रिवाईज करण्यासाठी. तर हे 2 इम्पॉर्टंट नोट्स जे आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे तेच न्यूजपेपर वाचणे आणि प्रत्येक संडे सॅटर्डेला जे काही हप्त्याभर वाचलेलं आहे त्याला रिवाईज करणे. बघा एक मी ना ब्रॉड तुम्हाला आउटलाईन देते की कशा प्रकारे 2026च्या प्रिपरेशनसाठी ना तुम्ही पूर्ण आपला 1 वर्षाचा प्लॅन किंवा 1 वर्षाचा जो आपला टाइम पिरियड आहे त्याला डिवाइड करू शकता. तर सपोज तुम्ही मार्चपासून अभ्यास सुरू करत आहे तर मार्च ते जून 4 महिन्यामध्ये तुम्ही फाउंडेशनल सब्जेक्टकडे लक्ष द्या. ते आहे पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि हिस्ट्री, ठीक आहे. हे फाउंडेशनल सब्जेक्टचा तुम्ही जे आहे प्रॉपर बेस एकदम बनवून घ्या. आणि जुलै मंथला मी जे आहे बफर एक ठेवलेला आहे, ठीक आहे. जर काही कुठला विषय साठी तुम्हाला टाइम लागत असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 1 महिन्याचं बफर आहे, ठीक आहे. त्याही टाईममध्ये तुम्ही जे आहे याला युटिलाइज करून अभ्यास करू शकता. आणि नेक्स्ट आहे ऑगस्ट ते जानेवारीचा फेज. तर याच्यामध्ये ना कंप्लीट आपलं 6 महिने अप्रॉक्स 6 महिने त्या मंथमध्ये ना तुम्ही मेन्सच्या पेपरकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये तुमचं ऑप्शनल विषयचा अभ्यास झालं, त्याच्यानंतर तुमचं एथिक्स विषयचा अभ्यास झालं, नंतर एसीचं प्रिपरेशन, मेन्सचे नोट्स बनवणे आणि त्याचबरोबर तुमचं आन्सर रायटिंग करणे. तर हे सर्व झाले आपले या 6 महिन्याच्या मध्ये जे आहे तुम्ही आपलं मेन्सचं प्रिपरेशन करा.
आणि त्याच्यानंतर सपोज आता मी एक्झाम्पल दिलेलं आहे, सपोज जूनमध्ये ना 2026मध्ये तुमची प्रिलिम्स आहे, तर ना अप्रॉक्स फेब्रुवारीपासून जे आहे तुम्ही आपल्या प्रिलिम्सच्या स्टडीसाठी परत येऊन जा, ठीक आहे. कारण की मेन्सचं जे अभ्यास आहे ना त्याच्यामध्ये आपण ऑप्शनल वाचणं, एथिक्स करणं, आन्सर रायटिंग करणं, नोट्स बनवणे, हे सर्व ना कुठं ना कुठं प्रिलिम्समध्ये येत नाही. त्याच्यामुळे जे आहे तुमचं मेन्सच्या प्रिपरेशनला थांबवून नंतर तुम्ही आपल्या प्रिलिम्सच्या प्रिपरेशनकडे वळा आणि ॲटलिस्ट जे आहे 5 मंथ्स जे आहे तुम्ही आपल्या प्रिपरेशनसाठी द्या प्रिलिम्सच्या. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स क्वालिफाय झालं की आपल्या मेन्सच्या प्रिपरेशनकडे पडत जायचं आणि या टाईमला जे आहे तुमचं रिव्हिजन राहायला पाहिजे आणि आन्सर रायटिंगची फक्त प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीज लावणे. याचाच अर्थ आहे की तुमचं जे आहे 80 ते 90% किंवा 100% जे आहे मेन्सची प्रिपरेशन जे आहे प्रिलिम्सच्या आधीच व्हायला पाहिजे. कारण की नंतर काय होणार, सपोज तुमची प्रिलिम्स निघाली तर प्रिलिम्स आणि मेन्सच्या प्रिपरेशनसाठी ना खूप कमी वेळचा कालावधी असतो. त्याच्यामुळे काय म्हटलं जाते, आपली मेन्सची जे प्रिपरेशन आहे ना ते प्रिलिमच्या पहिलेच जे आहे 80 ते 90% आपली कंप्लीट राहायला पाहिजे, ठीक आहे. तर हे एक ब्रॉड आउटलाईन दिला आहे की कशा प्रकारे जे आहे तुम्ही आपलं एंटायर 2026च्या प्रिपरेशनसाठी एक कंप्लीट 1 इयरला प्लॅन करू शकता. तर हे झालं आपले एक ब्रॉड आउटलाईन, ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला बुक लिस्ट सांगते. तर पॉलिटीसाठी ना लक्ष्मीकांत इज मोर दॅन इनफ, ठीक आहे. खूप सारं जे आहे प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, मेन्समध्ये थोडं ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला आन्सर्स लिहावं लागेल. त्याच्यासाठी लक्ष्मीकांतला थोडं जे आहे डिटेल ॲनालिसिस करून तुम्हाला नोट्स बनावे लागेल, ते एक आहे. पण लक्ष्मीकांत जे आहे इज कन्सिडर टू बी वन ऑफ द इम्पॉर्टंट बुक फॉर द पॉलिटी, ठीक आहे. आणि इझी टू अंडरस्टँड आहे. इवन इफ बेसिक बुक तुम्ही नाही वापरले ना, डायरेक्ट लक्ष्मीकांत वापरलं तरी पण तुमचे खूप सारे ना जे आहेत क्लॅरिटी पॉलिटीचे येऊन जाणार लक्ष्मीकांत थ्रू, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी रमेश सिंगची पुस्तक वापरू शकता किंवा तुम्ही आहे दीपस्तंभांची मराठीमध्ये पुस्तक आहे त्यांची जी बुक आहे ती तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर आलं जॉग्राफी. तर माझ्या अकॉर्डिंग ना जॉग्राफीसाठी ना NCERT जे आहे ना 11-12चे ते खूप चांगल्या प्रकारे लिहिले गेलं आहे. एंटायर तुमचं NCERTने ना इंडियन जॉग्राफी तर कवर होऊन जाणार. त्याचबरोबर तुम्हाला जर महाराष्ट्राची जेव्हा जॉग्राफी आपल्याला वाचायचं राहणार ना तर स्टेट बोर्डच्या बुकमधून ना महाराष्ट्राची जॉग्राफी कवर करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट जे आहे सौदी सरांचे जे रेफरन्स बुक आहे ते पण तुम्ही जॉग्राफीसाठी वापरू शकता. आता हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये ना काही भाग आहेत. तर एन्शियंट हिस्ट्रीसाठी ना RS शर्माची जे NCERT आहे, मेडिवल हिस्ट्रीसाठी सतीशचंद्रची बुक आहे, मॉडर्न हिस्ट्रीसाठी ना स्पेक्ट्रम किंवा स्टेट बोर्डची बुक किंवा तुम्ही समाधान महाजनची जे बुक आहे सरांची ती वापरू शकता मॉडर्न हिस्ट्रीसाठी. आणि त्याचबरोबर आर्ट अँड कल्चर याच्यासाठी ना 11th स्टँडर्डची NCERT तुम्ही केले ना ते मोर दॅन इनफ आहे असं आपण म्हणू शकतो. नितीन सिंघानिया म्हणून पण एक पुस्तक असते आर्ट अँड कल्चरसाठी, पण त्याच्यामध्ये ना खूप जास्त डिटेल एक्सप्लेनेशन दिले गेलेलं आहे. तितकं ना खूप वास्ट आपण म्हणू शकतो, पण आपण जे NCERT करून घेऊ ना त्याच्यातूनच ना आपले खूप सारे प्रश्न बनून जाणार आणि जे आहे आपला आर्ट अँड कल्चर पण कव्हर होऊन जाणार. तर हे झालं आपली काही विषयांची बुक लिस्ट. आता वळूया नेक्स्ट बुक लिस्टकडे किंवा नेक्स्ट सब्जेक्टकडे, तेच आहे आपलं इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंटसाठी ना PMF IAS ची यांची ना एक वेबसाईट आहे, त्याच्यातूनही ना तुम्ही इन्व्हायरमेंट चांगल्याने कव्हर करू शकता. त्याचबरोबर शंकर IAS ची पण बुक आहे, त्याच्यातून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तुषार घोडपरे सरांची एक बुक आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता इन्व्हायरमेंट सब्जेक्टसाठी. सायन्स अँड टेकसाठी ना NCERT किंवा तुम्ही स्टेट बोर्डची बुक किंवा माझ्या अकॉर्डिंग ना तुम्ही जर यूट्यूबमधून व्हिडिओ पण बघून गेले कन्सेप्ट व्हिडिओज, त्याच्यातूनही तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे ना तो पण कव्हर होऊन जाणार. आणि राहिला नंतर एथिक्स. तर एथिक्ससाठी ना लेक्झिकॉनची एक बुक आहे, ते तुम्ही यूज करू शकता इंग्लिश मिडियमवाल्या मुलांनी. आणि त्याचबरोबर सुब्रमण्यम केडकर सर जे IPS ऑफिसर आहेत त्यांची पण एक बुक आहे मराठी मीडियमवाले मुलांना, ते पण यूज करू शकता. तर हे झालं आपलं कंप्लीट बुक लिस्ट की कुठल्या कुठल्या विषयांसाठी काय काय बुक आपल्याला रेफर करायला पाहिजे. आता एक मी तुम्हाला फायनल मेसेज देते. बघा काय असते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ना एक मॅरेथॉन असते, तर तुम्हाला कीप गोईंग, यू शुड कीप गोईंग, ठीक आहे. तुम्हाला डेस्टिनेशनवर पोहोचण्यापर्यंत ना तुम्हाला प्रोसेस दररोज तुमची रिपीटेड सायकल चालेल. अभ्यास करणे, लायब्ररीत जाणे, अभ्यास करणे, हे कंप्लीट सायकल चालत राहील. जोपर्यंत तुमचा जो आहे फायनल लिस्टमध्ये नाव नाही येत तर तोपर्यंत जे आहे तुमचा अभ्यास जे आहे सुरू राहायलाच पाहिजे. त्यामुळे काय आहे तुमचा जो दिवस आहे, ठीक आहे, यू शुड प्लॅन युअर डे प्रॉपरली आणि यू शुड स्टडी हार्ड टू गेट अ नेम
इन द लिस्ट. अँड बघा, मी या चॅनलवर ना काही फ्री रिसोर्सेस पण आणणार आहे. त्याचा यूज करून जे आहे तुम्ही आपल्या प्रिपरेशन मध्ये जे आहे काही इनरिचमेंट करू शकता. त्यामुळे जे आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळते. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. आणि सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.